अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. मी आज तुम्हाला ना माझा तारक मंत्राचा अनुभव शेअर करणार आहे. तारक मंत्राचा अनुभव म्हणजे तारक मंत्राचा तीर्थ, जे आपलं नॉर्मल पाणी असतं त्या पाण्यापासून एक तीर्थ बनतं आणि ते तीर्थ मी बनवलं आणि ते पिल्यानंतर जो माझा एक आजार होता ना तो पूर्णपणे बरा झाला. आता मला काहीच त्रास नाही आहे. तो माझा छोटासा अनुभव तुमच्यासमोर शेअर करायचा आहे. त्यासाठी हा व्हिडिओ आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ पूर्णपणे पहा. माझी ना डिलिव्हरी झाल्यानंतर ना मला एक 1.5-2 महिन्यानंतर एक त्रास आला होता. तो म्हणजे असा ढेकर, खूप ढेकर यायचे, खूप एवढं ढेकर यायचे ना की मला श्वास पण घेता येत नव्हता. एवढा त्रास होता तो डिलिव्हरी झाल्यानंतर. छोटं बाळ पण होतं माझ्यासोबत आणि तो एवढा त्रास होता ना की भयानक त्रास होता. आणि त्यातून म्हणजे जर संध्याकाळी 6 वाजता जर ढेकर चालू झाले ना तर 10 वाजेपर्यंत कंटिन्यू ढेकर यायचे, मोठमोठे आणि केवढं ढेकर यायचे. आणि असं नाही की मी डॉक्टर केले नाही, खूप सारे डॉक्टर केले, खूप ट्रीटमेंट घेतल्या, पण त्यानं काहीच फरक होत नव्हता. डॉक्टर म्हणायचे की हे नॉर्मल आहे, मला काहीच त्रास नाही आहे. असं का होते? डॉक्टरना वाटलं की ॲसिडिटीमुळे होत असेल हे, पण असं काही नव्हतं. ॲसिडिटीच्या टॅबलेट पण खाल्ल्या, काही जे गावठी औषध असतात ते गावठी औषध खाल्ली, कारण की माझे आई वडील होते ना त्यांना हा मला त्रास बघवत नव्हता. म्हणजे खूप त्रास व्हायचा, एवढाच त्रास व्हायचा की ते श्वास घेता येत नव्हता आणि खूप मोठमोठे ढेकर, मला बोलता पण येत नव्हतं 2-3 तास कंटिन्यू असं होत होतं. त्यात लहान बाळ रडायचं, खूप इरिटेट झाले तेव्हा आपण. आणि हा माझा त्रास आईला म्हणजे बघवत नव्हता. आणि कोणत्याच आईला आपल्या म्हणजे मुलीचा त्रास बघवत नाही, म्हणजे घरातल्या सगळ्यांना मग त्रास बघवत नव्हता. त्यांनी मग खूप डॉक्टर पण केले, जे काही घरगुती औषध असतात ना, गावठी औषध म्हणतात ते पण केले. खूप जे माझे रिलेटिव्ह आहे त्यांनी, म्हणजे शेजारी पाजारी त्यांनी पण सगळं इन्क्वायरी केली आणि जे खूप मी औषध पण खाल्ले, पण त्याचा काही फरक नव्हता. असं मला एक 2 वर्ष 2 ते 2.5 वर्ष त्रास चालू झाला. मी खूप डॉक्टर पण केले, काहीच फरक नव्हता. शेवटी मी त्रास बंद करून टाकला. मी म्हणजे डॉक्टरना दाखवायचं आणि मेडिसिन घेणंच बंद केलं. आणि नंतर काही दिवसापूर्वी मला एवढा त्रास वाढला ना, परत कंटिन्यू खूपच त्रास वाढला 1-2 वर्षानंतर परत. मग मी स्वामी महाराजांना एकच प्रार्थना करायची, महाराज माझा हा त्रास कमी होऊ देतं आणि मी काय करू मला समजतं. मी म्हणजे माझ्याकडून काय वाईट घडलं का, माझ्याकडून काही झालं का, चुकी झाली का, जो मला हा त्रास होतो. एवढं तुम्ही ज्या बाळासाठी मी 5 वर्ष रडली की मला बाळ होऊ दे म्हणून, ते बाळ माझ्या नशिबात आता आहे. आणि तुम्ही बाळ आल्यानंतर मला हा त्रास चालू झाला. खरंच किती वाईट वाटत होतं ना, खूप वाईट वाटत होतं मला की एवढं आता माझं बाळ आहे, बाळासोबत मला हॅपी लाईफ जगायची होती आणि हा काय त्रास चालू झाला, मला काही समजत नव्हतं. मग ज्या काकामुळे मी या स्वामी सेवेमध्ये आले त्या काकांना मी फोन केला. काकांना सांगितलं, काका असं झालं आहे आणि मला हा एक त्रास चालू झाला आहे आणि काही डॉक्टर केलं, सगळं केलं, काहीच कमी होत नाही. डॉक्टरने मला सजेस्ट पण केलं होतं की इंडोस्कोपी करून घे म्हणून, पण मला भीती वाटत होती इंडोस्कोपीची, की आतमध्ये कॅमेरा टाकणार आणि ते कसं, मला खूप भीती वाटत होती. डिलिव्हरी एवढी झाली पण त्याचं काही भीती वाटत नव्हतं, पण ते कॅमेरा आतमध्ये टाकणार नाही पाईप ती, याचं खूप जाम भीती वाटत होती. कारण की मी सगळ्यांना विचारलं, यूट्यूबवरती पण व्हिडिओ पाहिले होते की अशी प्रोसेस काय आहे, तर तेवढं बघितलं होतं आणि मला जाम भीती वाटत होती. मग ते इंडोस्कोपी मी डॉक्टरने एवढी लास्ट सगळं ट्रीटमेंट केली, फक्त इंडोस्कोपी मी केली नव्हती, बस एवढं झालं होतं. मग काकांना मी फोन केला, काकांना सांगितलं असं झालं आहे सगळं. काका म्हटले मग तो इंडोस्कोपी करून बघ. काकांना म्हटलं मला इंडोस्कोपी करायचीच नाही आहे. काका म्हटले तू डॉक्टर पण कर आणि मी तुला सांगते तारक मंत्राचा उपाय सांगतो म्हटलं. काकाने मला सांगितलं तारक मंत्र तीर्थ कसं बनवायचं, तू काय सेवा कसं, काकाने सगळं सांगितलं मला. ही सेवा पण सांगितली, पण तेव्हा मी ती सेवा केलीच नाही. म्हटलं चला जाऊ दे, तारक मंत्र तीर्थाने काय होणार आहे आणि असं कसं होईल, मला बाळ पण आहे, मी कधी करू, मला जमणार का हे असं वाटत होतं. आणि मी थोडा वेळ बसेल का शांत एका जागी असं वाटत होतं मला. त्यामुळे मी ती तारक मंत्राची सेवा तेव्हा मी केलीच नाही. मग शेवटी महाराजांना म्हटलं, महाराज आता मी खूप मोठा निर्णय घेणार आहे आणि त्या निर्णयामध्ये ना मला खरंच जर मला काही त्रास असेल ना, माझ्या पोटामध्ये काही प्रॉब्लेम असेल, काही त्रास का ऑपरेशन करावं ना काही, तर मला तुम्ही सांगा, स्पष्ट सांगा आणि ते दिसून येऊ देत. मी इंडोस्कोपी करायला जाणार आहे आणि मला असं म्हणत नाही की माझी रिपोर्ट नॉर्मल येऊ दे, म्हणत नाही. जो माझा त्रास आहे ना त्या इंडोस्कोपीमध्ये दिसू दे, एवढीच इच्छा होती माझ्या. मी आता जो मला त्रास आहे ना तर मी सगळं एक्सेप्ट करायला तयार होते. जो त्रास आहे मला ना तो मी एक्सेप्ट करणार होते. जे आहे काय नाही ते समजणार होतं, पण एवढं होतं इच्छा की मला ते जे काही त्रास आहे ना तो फक्त समजू दे. कारण जोपर्यंत तो त्रास समजणार नाही ना तोपर्यंत डॉक्टर ट्रीटमेंट काहीच करणार नव्हते. आणि जो त्रास समजल्याशिवाय मला पण माझ्या मनाला शांती भेटणार नव्हती. कारण एवढे ढेकर यायचे ना, ते कंटिन्यू ढेकर बंदच होत नव्हते. मग एक निर्णय घेतला आणि मी गावी गेले. त्या डिलिव्हरीनंतर थोड्या वेळेस मुंबईला आली होती. नंतर मी गावी गेले. गावी गेल्यानंतर बेळगावला ना मी ट्रीटमेंट घेतली. केलीचे डॉक्टर असतात ते येतात तिथे एका गणेश गल्लीमध्ये, त्या डॉक्टरकडे मी गेले. डॉक्टरकडे अगोदर अपॉइंटमेंट घेतली होती. डॉक्टरांना सकाळी 8 वाजता बोललं होतं. मिस्टर पण होते तेव्हा गावी, दोघं आम्ही गेलो. आणि मनात खूप भीती होती की कसं होणार, ते कसं कॅमेरा सोडणार आतमध्ये काय. तर स्वामीकडे एकच प्रार्थना होती की स्वामी महाराज काही होऊ दे, मला जास्त काय त्रास व्हायला नको, तेवढं भीती वाटत होती. कारण हे दुखतं म्हणतात, स्प्रे माझा, असं खूप भीती वाटत होते. सगळे मनात ना खूप विचार होते, विचारांचं वादळ होतं. कारण आपण काय करतो, दुसऱ्यांचं ऐकतो आणि काही व्हिडिओ बघतो, त्यामुळे आपल्या मनात खूप भीती होते. असं की माझ्या मनात खूप भीती होती त्या इंडोस्कोपीबद्दल.
तर मी माझ्या बाळाला घरी ठेवले आणि गेले हॉस्पिटलला. डॉक्टरने 8 वाजता बोलवलं, आम्ही 9 वाजता पोहोचलो, कारण की 1 तास लागतो आम्हाला गावी गावावरून हॉस्पिटलमध्ये जायला. गेल्यानंतर डॉक्टरना निघाले होते, डॉक्टरचा क्लासचा पेशंट होता, डॉक्टर निघाले होते आणि त्यांचे इन्स्ट्रुमेंट आहेत ना ते खालती घेऊन त्यांच्या गाडीमध्ये ठेवले होते. आणि नंतर मी जाऊन पोहोचलो. डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर मी आता लांबून आलो आणि आमच्या अपॉइंटमेंट होते, आमचं लहान बाळ आहे आणि ते राहून म्हणजे टाईम झाला यायला. डॉक्टर म्हटले ठीक आहे म्हटले, आणि त्यांच्या सिस्टरना त्यांनी सांगितलं. परत ते खाली इन्स्ट्रुमेंट्स ते खाली गाडीतून घेऊन गेले, ते परत सगळे आतमध्ये आणले. डॉक्टरांनी ट्रीटमेंट चालू केले. डॉक्टर मला आतमध्ये बोलवलं आणि डॉक्टरने मला विचारलं काय त्रास आहे काय. मग डॉक्टर म्हटलं एंडोस्कोपी करायची का. हां म्हटलं करायची. भीती वाटत होती. डॉक्टर म्हटलं तू भिऊ नको म्हटलं, काय होणार नाही. स्वामीकडे एकच प्रार्थना होता की माझं असं चालू होतं श्री स्वामी चालत होतं आणि घाबरत मी गेले. मिस्टर म्हटले मी घाबरत होते अगोदरच. मग मिस्टरांना म्हटले तुम्ही पण या आतमध्ये. मी आतमध्ये गेले आणि मग ते इन्स्ट्रुमेंट बघून तर माझी फुल्ल वाट लागली होती, खूप भीती वाटायला लागली. पण डोळे बंद केले, फक्त स्वामींना एकदा आठवलं. स्वामींचा चेहरा, हा जो स्वामींचा फोटो आहे ना हाच माझ्या डोळ्यासमोर असतो आणि हा स्वामींना मी डोळ्यांसमोर घेतलं एकदा आणि मग एकदम नॉर्मल झाली. मग तिकडे झोपली वगैरे. एक साईडला मला त्याने झोपवलं आणि तो कॅमेरा असतो तो म्हणजे सोडला, स्प्रे मारला आणि आतमध्ये कॅमेरा सोडला. आणि खरं सांगू ना मला काहीच त्रास झाला नाही, काही म्हणजे काहीच त्रास झाला नाही. तो कधी आतमध्ये घातलं त्यांनी आणि कधी काढलं काहीच, म्हणजे डोळे बंद होते आणि मग तो स्वामी मार्ग दिसत होते आणि तो कधी कॅमेऱ्याच्या आतमध्ये घातला आणि कधी काढला, काहीच समजलं नाही मला, काही म्हणजे काही समजलं नाही. नंतर मला उठवलं त्यांनी, उठ झालं म्हणून. मी म्हटलं शॉक झाले, चालेल मला काहीच त्रास, मी म्हणजे जास्त खुश होते. मिस्टरांना सांगत होते एक सेटमध्ये, अरे बाबा मला काहीच त्रास झाला नाही, काहीच त्रास झाला नाही. आणि नंतर मी स्वामी महाराजांचे खरंच खूप आभारी मारले, कारण मला एवढी भीती वाटत होती त्या एंडोस्कोपीची, काहीच त्रास झाला नाही. 1 तासानंतर आमचे रिपोर्ट येणार होते, आम्ही थांबलो होतं. मग आता म्हटलं काही मला त्रास झाला नाही, रिपोर्ट काही येऊ दे. डॉक्टर स्वामी महाराजांनी सांगितलं मला रिपोर्ट काही येऊ दे, जे त्याचा प्रॉब्लेम असेल ना तरी येऊ दे, नॉर्मल असेल तर चालू दे म्हटलं, काही प्रॉब्लेम नाही मला. माझी इच्छा होती की जो प्रॉब्लेम आहे ना माझ्या पोटामध्ये तो डिटेक्ट होऊ दे, बस एवढी इच्छा होती. आणि असं काहीच झालं नाही, कारण की माझे रिपोर्ट सगळे नॉर्मल होते. एवढी एंडोस्कोपी केली, सगळं केलं तर सगळे रिपोर्ट नॉर्मल होते. त्यानंतर मी जामच खुश होते का रिपोर्ट पण नॉर्मल, हे पण नॉर्मल, काही समजत होतं. पण परत मी आले घरी, डॉक्टरांनी थोडे टॅबलेट दिल्या होत्या, त्या टॅबलेट घ्यायला मी 1 महिना. परत मला तो त्रास कंटिन्यू चालू झालाच, काही समजत नव्हतं. परत मी त्या काकांना फोन केला, काका म्हटले तुला तेव्हा सांगितलेलं ना मी की हे तारक मंत्राचा तीर्थ करून पी म्हणून, तू माझं ऐकलं नाही, तुझा माझ्यावर विश्वास नाही का, असं म्हणायला लागले. काका असं म्हटलं विश्वासाचा प्रश्न नाही, म्हटलं विश्वास आहे पण खरं मला टाईम भेटत नव्हता. म्हटलं लहान बाळ असते, त्यामुळे मी गावी जाते सारखी, मुंबईला असते, मला टाईम भेटत नव्हता. काकाने म्हटलं असं करेन 10 ते 15 मिनिटात तुझी ही स्वामीची सेवा होते, फक्त 11 दिवस करून बघ म्हटले. काकाने मला तारक मंत्राचं तीर्थ कसं बनवायचं हे सगळं सांगितलं. त्यानंतर मी म्हटलं मनाशी एकदम निश्चय केला की जाऊ दे म्हटलं, आता काही झालं तर होऊ दे, त्याचं तारक मंत्राचं तीर्थ बनवायचं. आणि मी खरं सांगू 11 दिवस तारक मंत्राचं तीर्थ केलं आणि ते पाणी पिलं, म्हणजे ते तीर्थ पिलं. आणि 1 महिन्याच्या आत, म्हणजे 11 नाही 21 दिवसाच्या सोडून नका, मग काहीच त्रास झाला नाही. म्हणजे मी विसरूनच गेले की मला त्रास होतो. मला सगळ्यांदा फोन करून विचारायचे, आई वगैरे माझ्या बहिणी वगैरे, अगं तुझं, कारण मी जे फोनवर बोलत होते ना तेव्हा पण डकार चालू होती, माझे फ्रेंड्स पण सगळे चालू होते. आणि ते डकर ऐकून ना माझ्या साईडचे असतात ना त्यांना पण इरिटेट व्हायचं, म्हणजे त्यांना मग कसं वाटत होतं, कारण मलाच कसं वाटत खूप जोर मोठ्या यायचे, ते कंटिन्यू यायचे, मला खूप त्रास होत होता. मग सगळे मला विचारायचे अगं तुझं कुठे आवाज गेला, कुठं स्पीकर तुझं बंद झालं, सगळे विचारायचे. माझे भाऊ बहीण वगैरे खूप मजा करायची तेव्हा माझ्या. आणि ॲटोमॅटिकला सगळा मला त्रास झाला. आता मग 4 वर्ष झाली, 5 वर्ष झाली, अजिबात काही म्हणजे काही त्रास कधी चुकून एक ढेकार आला नाही. फक्त तारक मंत्राच्या तीर्थमध्ये झालं. तर मी एवढं टॅबलेट खाल्लं, एवढं ट्रीटमेंट केली, गावठी औषध खाल्ले, नको ते केले, यूट्यूबवर सगळे व्हिडिओ बघितले, काय खाऊन बघितलं, काहीसुद्धा त्रास झाला नाही. मी एवढं ढकार कमी होतं म्हणून मी म्हणजे ह्याचा ॲलोवेराचा ज्यूस पिला, कढीपत्त्याचा असतो पाला तो खाल्ला, ज्यूस करून सकाळी पिला, खूप म्हणजे खूप करून बघितलं, मग काहीच प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही माझा. त्यानंतर फक्त मी स्वामींचं एक तारक मंत्राचं तीर्थ केलं आणि ते पिलं. आणि खरं सांगू ना खरंच खूप फरक पडला मला त्याचा. तुम्ही पण ना जेव्हा तुमचा काही प्रॉब्लेम असेल किंवा मानसिक आजार असेल किंवा तुमचं काही दुखणं असेल किंवा तुमची काही इच्छा असेल तर तुम्ही हे तारक मंत्राचं तीर्थ करून बघा. खरं तुमचा खूप म्हणजे तुम्हाला खूप याचा फायदा होईल. कारण आपण जेव्हा करतो ना, आपण कोणतीच सेवा करणार ना ती फक्त मनोभावे करायला हवे, स्वामीवरती श्रद्धा असायला हवी. जशी की माझी पहिला श्रद्धा नव्हती, जेव्हा काकाने सांगितलं ना तेव्हा मी केलं नाही, कारण म्हटलं अरे असं कसं होईल, ठीक आहे. पण जेव्हा माझ्या खरंच वेळ आली ना करायची, मला तो मी खूप थकले होती, फक्त तेव्हा मला आधार भेटला तर स्वामींचा. तारक म्हणजे तारणार, आणि त्यावेळेस स्वामीने मला खरंच खूप तारले. खरंच तो त्रास ना, ज्याला आता माझा कोण व्हिडिओ बघत असेल, ज्याला कोणाला त्रास असेल ना, किंवा त्यांच्या घराचा रिलेटिव्हला त्रास असेल ना हा ढकारचा, तर खरंच त्यांना समजेल की हा त्रास काय. एवढे ढकारतात ना की आपण श्वास घेऊ शकत नाही, एवढा त्रास होतो, एवढा त्रास होतो, खूप तर ते पण मला कंटिन्यू 3 ते 4 तास त्रास व्हायचा. मी खूप त्यावेळेस सहन केला आणि फक्त स्वामीने मला त्यातून सावरलं.
आणि आता 4 वर्ष झाली मला त्याचा काहीही त्रास नाही आहे. आणि हा माझा छोटासा एक अनुभव होता तारक मंत्राचा. आणि ह्या एक होता. परत त्यानंतर मी खूप वेळा तारक मंत्राचं तीर्थ बनवलं आहे आणि अजून पण बनवते आणि खूप त्याचा फायदा आहे. माझ्या मुलांना पण बनवून देते, मी पण पिते, माझ्या मिस्टरांना पण देते. खरंच खूप छान वाटतं. आणि आपल्या मनात निगेटिव्हिटी येत नाही. मानसिक जर आपण विचार करत असेल काय होतं डोक्यात माझ्या ना, म्हणजे काही माणसांच्या पण, काही व्यक्तींच्या पण, काही ताई असेल, काही दादा असेल, काही ना काही डोक्यात चालू असेल चक्र. आपण जर बसलो असेल ना तरी हां हे असं असेल, ते तसं असेल, तर डोक्यात काही नाही काय होतं. पण जेव्हा माझ्या पण वेळा असं होत होतं, कारण मी पण तेव्हा ना डिस्टर्ब झालेली, खूप डिस्टर्ब झालेली. त्यानंतर मी स्वामीच्या सेवेत आली, स्वामीचं नामस्मरण करायला लागली, स्वामीचं तीर्थ प्यायला लागली, स्वामीचं तारक मंत्र म्हणायला लागले. आणि माझा खरंच सांगतो मला त्रास खूप म्हणजे खूप कमी झाला. म्हणजे आता खूप म्हणजे काहीच त्रास नाही मला आता. आणि हा होता माझा तारक मंत्राचा अनुभव. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तारक मंत्राचं तीर्थ कसं बनवायचं आणि काय हे सगळं मी व्हिडिओवरती अपलोड केलेलं आहे माझ्या चॅनलवरती. अजून तरी तुमच्या काही कमेंट्स असतील, काही तुमचे प्रश्न असतील तर मला नक्कीच कमेंट करा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.